350 ते 400 वर्षापूर्वी ज्या युगपुरुषाचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला त्या त्या प्रभू शिवछत्रपती राजास कोटी कोटी अभिवादन करतो. कोटी कोटी अभिवादन करतो. त्यांच्या माऊली जिजाऊ, ज्या बाळाला त्यांच्या अंगणात खेळायचं होतं, ज्या बाळाला त्यांच्या अंगणात बागडायचं होतं, रांगायचं होतं, त्याच्या हातामध्ये तलवार देऊन अखंड हिंदवी स्वराज्याचं सपान दाखवलं. ते 14-15 वर्षाचं पोरग आपल्या आईचं सपान उराशी बाळगून गल्ली बोल वाड्या वस्त्या हिंडतं काय? आपल्याच वयाच्या रांगड्या निडर पोरांना एकत्रित करतं काय? अन अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकतं काय? वा राज वा, धन्य आहात तुम्ही अन तुमची माऊली जिजाऊ. आज बी सौराज्याचं कुकुलिऊन ही मिरवणारी धरती राजा शिवछत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्तानं रक्तरंजित झालेली ही सह्याद्री, तो रायगड, पावनखिंड, प्रतापगड, कोंढाण कसं त्या इतिहासाच्या 100 पानाच्या पुस्तकात वाचून कळणार नाही तर तुमच्या आमच्या आणि येणाऱ्या त्या भावी पिढ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये राजा शिवछत्रपतींच्या नावानं आपल्या संध्यांच्या अर्थकरणा उरात खंडपणे कोरला गेला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.